सध्या माध्यमांमधून महायुतीमधल्या धुसफूसची आणि त्यात देखील शिंदेची शिवसेना आणि भाजपच्या संघर्षाची बातमी आपण सातत्याने पाहतोय। मागे ज्या नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्या दरम्यान मी एक TV9 मराठीची बातमी पाहिली। 20 ते 25 मिनिटाची ती एक बातमी होती। त्या बातमीमध्ये मतदानादरम्यान महायुतीच्याच नेत्यांमध्ये मोठा राडा झाल्याची त्यांनी ती एक पॅकेज स्टोरी केली होती। त्यातही शिंदे सेना आणि भाजप यांचेच कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात भिडलेले पाहायला मिळत होते। बरं, आता मी जो विषय हाती घेतलाय त्याच्या बाहेरची गोष्ट मला वैयक्तिक दिसून आली। ती गोष्ट मला तुम्हाला देखील विचारायचं आहे, खरंच मागच्या निवडणुकीत तुम्हाला विरोधक दिसत होता का हो? म्हणजे मला शिंदे सेना, भाजप आणि अजितदादांची राष्ट्रवादी आणि काही प्रमाणात क्वचित कुठेतरी शरद पवारांची राष्ट्रवादी दिसली, जी ही निवडणूक आक्रमकपणे लढत होती। मला कुठेच ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस हे बडे नेते, या पक्षाचे बडे नेते, विरोधी पक्षाचे नेते तर दिसतच नव्हते। तुम्हालाही तसं वाटलं का? तुमचं मत याबाबत काही असेल तर ते देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आता आपल्या मूळ विषयाला येऊया। जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, शिंदेची शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष सर्वश्रुत आहे। मात्र यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कितीही संघर्ष असला तरी आम्ही मुंबईत महायुती म्हणूनच लढू हे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे। पण यालाच छेद देणारी गोष्ट आणि तसं वक्तव्य एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आल्याचं काही माध्यमांनी आता बातम्या केल्या। म्हटलं जातंय शिंदेच्या शिवसेनेच्या आमदाराने थेट मुंबई महापालिकेच्या महापौर पदावर आता दावा केलेला आहे आणि या दाव्यामध्ये त्यांनी महायुती झाली नाही तर आम्ही आमचा महापौर करू आणि आम्ही एकटं लढू असा इशाराही त्यांनी दिलाय असं म्हटलं जातं। नेमकं हे प्रकरण काय आहे? शिंदे सेनेने महापौर पदावर खरंच दावा केलाय का? दावा करणाऱ्या आमदाराचं नेमकं काय म्हणणं आहे? मुंबईमध्ये महायुतीला छेद जाऊ शकतो का? आणि छेद गेला तर त्याचं कारण काय असेल? हे सगळं काही जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर मंडळी, खास करून एकमेकांचे पदाधिकारी फोडण्यावरून सुरू झालेला वाद आणि त्यानंतर एकमेकांविरोधात लढवलेल्या स्थानिक निवडणुका यामुळे भाजप आणि शिवसेनेतील दुरावा वाढला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि आता तर शिंदेच्या शिवसेनेच्या आमदाराने थेट मुंबई महापालिकेच्या महापौर पदावर दावा केलेला आहे। हे सगळं सुरू झालं शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या एका वक्तव्यापासून। महायुती झाली नाही तर मुंबईवर आमचाच महापौर असेल असं म्हणत गायकवाड म्हणाले, मुंबईमध्ये जिंकायचे असेल तर महायुती झालीच पाहिजे, पण जे नगरपालिकेत झाले त्याचा फटका आम्हाला बसलाय आणि फायदा महाविकास आघाडीला होणार आहे असं आता दिसून येत आहे। त्यामुळे याची काळजी दोन्ही पक्षाचे नेते आता तरी घेतील असं त्यांनी म्हटलेलं आहे। पण महत्वाची गोष्ट म्हणजे ज्याप्रमाणे शिंदेची शिवसेना, भाजप आणि दादा गटात अजूनही मुंबईसाठी युतीचा निर्णय न झाल्याने संजय गायकवाड यांनी एक गंभीर वक्तव्य केलंय आणि त्यात त्यांनी काय म्हटलंय तुम्हीच पहा। त्यांनी मुंबई महापौर पदी भाजपचा बसावा। शिवसेना भाजप युती म्हणजे आमची शिवसेना त्यांची युती असेल तर निश्चितपणे त्यांच्या जागा जर जास्त आल्या तर महापौर त्यांचाच होऊ शकेल, आमच्या जागा जर जास्त आल्या तर आमचा होईल। तुमचा दावा आहे का त्याच्यावरती, तो भाजपचा दावा आहे? नाही, आता जागा वाटपावर डिपेंड करते एकनाथ शिंदे साहेब काय भूमिका घेतात। आणि मुंबईमध्ये जर जिंकायचं असेल तर महायुती झालीच पाहिजे। जे महाराष्ट्रात महापालिकांमध्ये नगरपालिकांमध्ये खाली झालं, काही ठिकाणी आपसात भाजप शिवसेना लढली आणि त्याचा फटका आम्हालाच त्या ठिकाणी बसला आणि महाविकास आघाडीला फायदा झाला, तर महाविकास आघाडीला फायदा होणार नाही याची काळजी दोन्ही पक्षाचे नेते घेणारच आहेत। पण एवढी युती असताना पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणतात की महापौर हा भाजपचाच बसेल, असं स्पष्ट ठासून बोलले सिंधुदुर्ग। आता जास्त जागा ते लढणार असल्यामुळे ते ठामपणे सांगू शकतात। आपला दावा राहील का मग? आता आमच्या जागा आम्ही किती लढवतोय, कारण अद्यापर्यंत तर काही आपला शिवसेनेचा महापौर होईल असं काही वक्तव्य आमच्या पक्षाच्या नेत्याकडून आलेलं नाहीये। पण जर समजा काही महायुती नाही झाली तर मग आम्ही पण आमचा महापौर करूच। जर महायुती झाली नाही तर आम्ही आमचा महापौर करू हे वक्तव्य आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खूप महत्वाचं आहे, जे गायकवाड यांनी केलंय। यामुळे भाजप शिवसेनेतील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटला नसल्याचं दिसतंय आणि या वक्तव्यामुळे शिवसेना एक प्रकारे भाजपला इशाराच देत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या। अजून एक महत्वाची बाब म्हणजे भाजप नेते मंगलप्रभात लोढा
यांनी असं वक्तव्य केलं होतं की महाराष्ट्रातील इतर पक्ष कसे चालतील हे देवाभाऊ ठरवतात. यावर प्रतिक्रिया देताना गायकवाड म्हणाले की मंगलप्रभात लोढा यांचे हे वैयक्तिक मत असू शकतं. आमचा पक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सल्ल्याने चालतो. आम्ही क्रांती केल्यामुळे भाजप महायुती सरकारमध्ये आहे. सगळेच पक्ष देवाभाऊ चालवतात हे 100% खोटं आहे. आता हे वक्तव्य देखील महायुतीमध्ये असलेला वर्चस्ववाद स्पष्ट दाखवून देतोय, जे गायकवाड यांनी देखील केलेलं आहे आणि लोढा यांनी देखील केलेलं आहे. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली असून महापौर पदावरून आता अजून चुरस जी आहे ती निर्माण होण्याची शक्यता आहे. आता युती न झाल्यास शिंदे सेनेने स्वबळावर लढण्याची तयारी देखील दर्शवली आहे. माध्यमांमधून मिळालेल्या माहितीनुसार युती नेमकी कुठे अडके किंवा अडकते हे मी तुम्हाला सांगतो. एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी G24 तासच्या मुलाखतीत एक मोठं वक्तव्य केलं होतं. शिंदे म्हणाले, ठाणे मुंबईमध्ये शिवसेना हा मोठा भाऊ आहे आणि त्यांच्याकडे मुंबईत 120 माजी नगरसेवक आहेत आणि ठाण्यात 80 ते 90 माजी नगरसेवकांचा एक समर्थन जे आहे ते शिंदे सेनेला आहे. आता या नगरसेवकांना त्यांना तिकीट द्यावंच लागेल. या बाबतीत त्यांना बॅकफुटला जायचं नाहीये. जेवढे नगरसेवक त्यांचे आहेत त्यांना ते तिकीट द्यायचंय असं एकनाथ शिंदे त्या एका मुलाखतीत म्हणाले. म्हणजे काय तर शिंदेंना किमान 120 जागा लढवायच्या आहेत. पण भाजप हा स्थानिक पातळीवर आणि खास करून मुंबईमध्ये एवढा मोठा पक्ष आहे. जर शिंदेंनाच 227 मधील 120 जागा मुंबईमधल्या दिल्या तर भाजपकडे फक्त 107 जागा राहतात. त्यातही अजित पवारांचा पक्ष आहेच. मग त्यांना किती जागा देणार? भाजप त्यांच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मग नाराज करणार का हा प्रश्न मग उपस्थित राहतोय. एकनाथ शिंदेंना 120 जागा देऊन त्यांच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना नाराज करणार का? आता महायुतीतला जागा वाटपाचा तोडगा जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत महापौर पदावरून अशीच खडाजंगी आपल्याला पाहायला मिळू शकते. तरी देखील तुम्हाला यावर काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला. धन्यवाद.